आणि शेती असो, उद्योग असो, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक न्याय या पंचसूत्रीवर आधारित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प सादर झालेला आहे। आणि अतिशय ज्याला असं म्हणू शकतो की स्ट्रेस्ड अशा परिस्थितीमध्ये देखील कुठलीही योजना बंद न करता प्रत्येक योजनेवर तरतूद वाढवून तरी देखील अर्थमंत्र्यांनी जे आपलं फिस्कल डेफिसिट आहे ते 3% आत ठेवलेलं आहे। आपला जी कर्जाची मर्यादा आहे ती देखील 20% आत ठेवली आहे, 25% आपल्याला जाता येतं आणि एक प्रकारे अतिशय बॅलन्स असा अर्थसंकल्प दिलेला आहे। आज आपण पाहू शकतो या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून 20 लाख घरं आपण तयार करतो। या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्या गरिबांना आपण सोलर देऊन त्यांना विजेचा खर्च येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करतो। या अर्थसंकल्पाने सामाजिक न्याय विकास विभाग असो किंवा आदिवासी विकास विभाग असो त्याच्यामध्ये 40% वाढ या अर्थसंकल्पामध्ये तरतुदींमध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर या सगळ्या बाबीवर हा अर्थसंकल्प अतिशय उत्तम आहे। पायाभूत सुविधांमध्ये रस्ते असतील, पायाभूत सुविधांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, आपल्या इरिगेशनच्या योजना असतील, त्याच्यानंतर पोर्ट्स असतील, एअरपोर्ट असतील, सगळ्यावर एक थीम आपण तयार केलेली आहे आणि त्या थीमच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये त्याच्यावर खर्च होत आहेत। त्यामुळे खर्चाला कुठेही कात्री लावलेली नाही। भांडवली खर्च देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प किंवा विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा अर्थमंत्र्यांनी मांडलेला आहे आणि म्हणून मी अर्थमंत्र्यांना मनापासून धन्यवादही देतो आणि शुभेच्छाही देतो। अर्थमंत्री आल्याच त्यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा मिळालेल्या आहेत। अर्थमंत्री महोदय, आपण माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या त्रयीने या ठिकाणी जो अर्थसंकल्प मांडलाय ठळक वैशिष्ट्यासह दादांचा जो असणारा स्वभाव आहे रोकटोक, तो रोकटोक स्वभावाचं सगळं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात उमटलं असं आपल्याला वाटतं का? लोकानुनय फक्त न करता राज्यामध्ये असणारी आर्थिक स्थिती पाहता 1 ट्रिलियन इकॉनॉमी करता भर देणारा असा अर्थसंकल्प आहे असं वाटतं का? मी पहिल्यांदाच आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी जो काही उद्याच्या वर्षभराच्या करता अर्थसंकल्प सादर केलेला आहे हा फक्त वर्षभराचा विचार करून सादर केलेला नाही, उद्याची 5 वर्ष डोळ्यासमोर ठेवून पायाभूत सुविधेला आम्ही अग्रक्रम देण्याचा प्रयत्न केला। हा संतुलित आणि आर्थिक शिस्त लावण्याचा अर्थसंकल्प आहे। आज आपल्या महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्या देशाचा एका वेगळ्या अर्थाने आहे आणि असं असताना आजपर्यंत आपली जी परंपरा आहे ती परंपरा उद्या टिकली पाहिजे। विकासाची कामं केली म्हणून जनतेने आम्हाला मागच्या वेळेस एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही सगळेजण काम करत होतो त्यावेळेस विकास मोठ्या प्रमाणावर केला, त्याच्यावर लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे। आता निवडून दिल्यानंतर 5 वर्ष व्यवस्थितपणे स्थिर सरकार, ह्या सरकारला तर एकदम प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे। त्याच्यामुळं इतकं मोठं बहुमत असताना लोकांच्या ज्या आशा आकांक्षा आमच्या सरकारच्या बद्दल आहेत त्या पूर्ण करण्याच्या करता आम्ही कुठेही ह्याच्यामध्ये काटकसर केली नाही। ज्या मूलभूत गरजा आहेत, जो आमचा आदिवासी घटक आहे, जो आमचा मागासवर्गीय घटक आहे, जो आर्थिक बाबतीमध्ये कमकुवत आहे, त्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही साधारण हे जे काही आम्हाला पाठबळ मिळालेलं होतं जनतेचं, या जबाबदारीची जाणीव आम्हाला असून आम्ही विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्र करण्याचा हा आमचा संकल्प आहे आणि हा विकास शाश्वत आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचा असेल। कारण आपल्याला माहिती आहे की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक विकसित भारताची कल्पना आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे आणि त्या रस्त्याने ते भारताला घेऊन चाललेले आहेत। त्यावेळेस भारतामधलं एक महत्त्वाचं राज्य महाराष्ट्र हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे, ते कुठं मागे राहू नये, ते नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा विचार साकल्याने केलाय। महाराष्ट्र विकसित होण्याच्यासाठी विकास चक्राची गती वाढवणं हे आवश्यक त्या ठिकाणी होतं। त्याच्यावर अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राची आम्ही गती वाढवलेली आहे आणि शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधण्याच्या करण्यासाठी तयार केलेला हा आमचा रोडमॅप आहे। जसं मुख्यमंत्र्यांनी आधी सांगितलं होतं की महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, तर ते कृतीमध्ये देखील आम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवावी लागणार आहे। त्याच्यावर विकास, प्रगती, विकासाची गती हे
शासनाचं येणाऱ्या 5 वर्षातील आमचं धोरण आहे. कारण 5 वर्ष आमचं स्थिर सरकार आहे. 237-38चं बहुमत हे काही साधंसुद्धा बहुमत नाही. आणि त्याच्यामुळे विकासाच्या करता उद्योग असेल, पायाभूत सुविधा असेल, आमचं कृषी आणि संलग्न क्षेत्र असेल आणि सामाजिक आणि इतर क्षेत्रामध्ये पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक ह्या क्षेत्राचा पण समावेश आहे. ह्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहे. तुम्ही बघा, देशाच्या पंतप्रधानांनी 2 कोटी घरं देण्याचा ह्यावेळेसचा निर्णय घेतला. त्याच्यातली 20 लाख घरं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आणली. म्हणजे सर्वांसाठी घरं हे उद्दिष्ट आम्हाला यंदा येत्या 5 वर्षामध्ये पूर्ण करायचंय. आणि ते राज्याचं नवीन आमचं गृहनिर्माण धोरण असणार आहे. त्याच्यामध्ये 20 लाख ग्रामीण घरकुलं आणि 5 लाख शहरी आवास योजना अशी 25 लाख घरं या अर्थसंकल्पामध्ये ह्या गोष्टीला आम्ही 23,000 जवळपास 23,100 कोटी रुपये हा निधी ठेवलेला आहे. शहराला 8,100 आणि ग्रामीणला 15,000 अशा पद्धतीचा हा आमचा अर्थसंकल्प आहे. त्याच्यावर तुम्ही बघा, सिंचन घ्या, रस्ते घ्या, तुमचे रेल्वे घ्या, मेट्रो घ्या, विमानतळं घ्या, ग्रामीण भागातले रस्ते, जी गावं अजूनपर्यंत महत्वाच्या रस्त्याला जोडली गेली नाही ती आम्ही सिमेंट कॉन्क्रीटनी जोडतोय. सिमेंट कॉन्क्रीटनी की पुढं पुन्हा 50 वर्ष तिथं बघायचं कारण नाही, त्यांची पण चांगल्या प्रकारची सोय व्हावी. अशा प्रकारे हा विकासाचा रथाचा वेग वाढवत असताना त्याच्यामध्ये आता आम्ही ह्या रथाचं सारथ्य करण्याच्या करता 100 दिवसाचा 7 कलमी कार्यक्रमाचा कृती आराखडा त्याचाही मी उल्लेख केला. दादा मी त्याकडे येणार आहे. तत्पूर्वी एकनाथजी शिंदे साहेब, संपूर्ण आपला MMRDA हा सगळा प्रादेशिक परिसर आहे, हा महत्वाची भूमिका पुढच्या भविष्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे आपल्या इकॉनॉमिक्समध्ये. जसं मुख्यमंत्री महोदय सातत्याने म्हणतात की वाढवण बंदर हा गेम चेंजर प्रोजेक्ट संपूर्ण राज्यासाठी असेल आणि आपण कुठेतरी पटीने पुढे त्या ठिकाणी जाणार आहोत. या सगळ्याचं सारथ्य नगरविकास खात्याच्या माध्यमातून आपण करतोय. पायाभूत सेवा सुविधांमध्ये मोठी भूमिका आपल्या खात्याची आहे. आपण माजी मुख्यमंत्री राहिलेले आहात, आता नगरविकास मंत्री येत्या या ठिकाणी आहात. काय वाटतं पुढच्या भविष्यात या मुंबई प्रादेशिक क्षेत्राचा चेहरा मोहरा कशा पद्धतीने बदललेला असेल? सगळ्यात आधी तर मी मुख्यमंत्री महोदयांनी अभिनंदन केलेलंच आहे. अजितदादांचं अभिनंदन करतो आणि राज्यमंत्री आपले आशिष जयस्वाल यांचंही करतो. कारण नुकताच चॅम्पियन करंडक जिंकलाय, तर मला वाटतं हे चॅम्पियन बजेट आहे. म्हणजे खूप लोकांना वाटत होतं की आता काय होणार 46,000 कोटी लाडक्या बहिणींवर गेले, आता कसे प्रकल्प होणार. परंतु अतिशय एकदम बॅलन्स हे बजेट अजितदादांनी केलं. आणि मी मगाशी देखील म्हणालो की त्यांचं किती 11 वेळा बजेट मांडणारे विक्रमी अजितदादा आहेत, 11 वेळा. आणि ते नेहमी अजितदादा म्हणतात की एकदा वादा केला की तो पूर्ण करतात. तसं आमचं महायुतीचं आहे की जे आम्ही बोलतो ते करतो. आम्ही खोटं कधी बोलत नाही. जे आम्ही महायुतीत गेले 2.5 वर्ष काम केलं, खरं म्हणजे 2.5 वर्षापासून सुरू असलेला महाराष्ट्राचा जो शाश्वत आणि सर्वांगीण विकास जो आम्ही सुरू केला त्याला अधिक वेगवान, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक वेगवान करणारा हा अर्थसंकल्प आहे असं मी म्हणेन. त्याला गती देणारा अर्थसंकल्प आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्यांनी आपलं जे विकसित भारत 2047चे स्वप्न पाहिलंय, त्या स्वप्नाला पूर्णत्वास आणण्यासाठी देखील या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये किंबहुना महाराष्ट्राचं मोठं योगदान ठरणार आहे. आणि म्हणून या आम्ही फक्त एक हे अर्थसंकल्पापुरतं मर्यादित नाही आहे, पूर्ण आमचा रोडमॅप आहे. आणि या रोडमॅपच्या माध्यमातून तुम्ही MMRचं जे म्हणालात, MMRमध्ये पोटेन्शियल आहे. तुम्ही सगळे म्हणत होते की मुंबई MMRमध्ये $1 ट्रिलियन आपलं $1 ट्रिलियन आहे. पण नीती आयोग जेव्हा इकडे आला आणि त्यांची आमची बैठक झाली, त्यांनी जी काय माहिती सगळी घेतली पोटेन्शियलच्या बाबतीत, ते म्हणाले फक्त महाराष्ट्र जाऊ द्या, मुंबई आणि MMRमध्येच एवढे प्रोजेक्ट सुरू आहेत की तुमचं एक नाही $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल ओनली इन मुंबई MMRमध्ये. ही मोठी गोष्ट आहे. आज मुंबई MMRमध्ये बघा काय चालू आहे. मेट्रोची कामं चालू आहेत, रस्त्यांची कामं चालू आहेत, या ठिकाणी वाढवण बंदराची कामं चालू आहेत. 76,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. आज पूर्ण इकोसिस्टीम होती आहे.
आज नव्या मुंबईचं एअरपोर्ट होत आहे, अटल सेतू झाला, या ठिकाणी मुंबईतला कोस्टल झाला. वेळेची बचत, जो रस्ता वेळेची बचत करतो, इंधनाची बचत करतो, प्रदूषणाची बचत करतो आणि तो लोकांच्या इफिशियन्सीला वाढवतो. म्हणजे जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांचे लवकर कार्यालयात येतात, त्यांची इफिशियन्सी वाढते, लवकर घरी जातात, घरचे लोक खुश होतात. म्हणजे काय, शेवटी एक इकोसिस्टीम आहे ही. आता 76,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट, तिकडे आम्ही एअरपोर्ट करतोय. आज आपण पाहिलं तर हा जो बांद्रा वर्सोवाचा जो सी ब्रिज आहे तो कुठे नेतोय आम्ही, पार मीरा भाईंदर पासून तो विरारपर्यंत नेतोय. पुढे पालघर, म्हणजे मुंबई झाली, नवी मुंबई झाली, रायगड झालं, आता पालघर. म्हणजे हा जो काही विकसित होण्याचा जो काही वेग आहे तो वेग जर पाहिला आपण, आणि त्यामध्ये मगाशी सांगितलं अजितदादांनी, आम्ही सगळं घेतलं याच्यामध्ये. कनेक्टिव्हिटी सगळ्यात महत्त्वाची आहे. लोकांचा वेळ कसा वाचेल. आता अगोदर लोकांनी सगळ्यांनी मध्ये काय काय केलेलं माहीत आहे, स्पीड ब्रेकर खोडा घातला होता, सगळे अडथळे निर्माण केले होते. ती अडथळ्याची शर्यत आम्ही गेल्या 2.5 वर्षात पार केली ना. कारशेड सुरू केलं, मेट्रो सुरू केले, मेट्रो टप्प्याटप्प्याने मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही सुरू केल्या. लाखो लोक त्याचा प्रवास करतायत. मेट्रो 3 बघितलं, 10-12 लाख लोक. आता मेट्रो 3चा दुसरा टप्पा आपण पूर्ण करतोय, 15 लाख लोक प्रवास करणार. हे मेट्रोचं जाळं जे आहे मुंबई MMR मध्ये 337-350 किलोमीटरचं, हे जाळं एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्याचं आमचं काम आहे. आणि म्हणून मग ही वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल. आणि शेवटी तुम्हाला किती म्हटलं आपण तरी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्वाचं आहे. आजच्या अर्थसंकल्पात बघा, इन्फ्रास्ट्रक्चर किती रस्ते घेतलेत आम्ही. शक्तीपीठ घेतलं आहे, समृद्धी पूर्ण करतोय, आपला मुंबई कोस्टल रोड आहे, आणखी अनेक रस्ते, मल्टीमॉडल कॉरिडॉर आहे, अलिबाग आहे, या ठिकाणी जो मुंबई सिंधुदुर्ग आहे त्याचा आम्ही DPR करतो, ऍक्सेस कंट्रोलचा, ग्रीनफील्डचा. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला पर्यटनाला चालना मिळते, तुमची कनेक्टिव्हिटी वाढते, एअर कनेक्टिव्हिटी, एअरपोर्ट आम्ही डेव्हलप करतोय, त्या ठिकाणी रेल कनेक्टिव्हिटी देतोय, वॉटर कनेक्टिव्हिटी पोर्टच्या माध्यमातून. जसं वाढवण बंदर सगळ्यात मोठं, म्हणजे मला वाटतं जगातलं काय 10व्या नंबरचं असेल ते, आणि एवढं मोठं बंदर होतंय, पूर्ण इकोसिस्टीम गेम चेंजर आहे ते. मग ह्या सगळ्यामध्ये MMR जो आहे, हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते खूप मोठं पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये, आणि ते आम्ही युद्ध पातळीवर फुटिंगवर त्याला चालना देतोय. दादा, या ठिकाणी मला दादांना एक विचारावंसं वाटतं की सुदैवानं मुंबई दूरदर्शन सह्याद्रीच्या वाहिनीच्या वतीनं सर्वप्रथम माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दादा आपण अर्थमंत्री, नियोजन मंत्री, आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. मुंबई दूरदर्शन सह्याद्रीच्या थेट प्रक्षेपणात अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष होतं की लाडकी बहीण ही योजना माननीय आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कारकिर्दीत राबवली गेली आणि ती अत्यंत लोकप्रिय झाली. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या सगळ्या हजारो लाखो लाडक्या बहिणी 1500 वरून 2100 होईल अशा अपेक्षित होत्या. हा माझ्या प्रश्नाचं उत्तर आपण तिघांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी, आपण शिंदेसाहेब आपण द्यावं की केवळ लोकानुनय करणं हा एक ट्रेंड असतो, तो ट्रेंड दाखवायचा नाही म्हणून 1500च राहिले की आर्थिक शिस्त म्हणून 1500च राहिले, हे उत्तर आपण तिघांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं की बाबा आम्हाला निवडून द्या, आम्ही पुढं 5 वर्षामध्ये ती गोष्ट करू. बरोबर ना. शेवटी एक मराठीत म्हण आहे, सगळी सोंग येतात पैशाचं सोंग नाही करता येत. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये रिसोर्सेस वाढवण्याचं काम करतोय. आम्ही हे सगळं करत असताना आम्ही घाई करत नाही. आमचं व्यवस्थितपणे उद्याचं 5 वर्षाचं त्या ठिकाणी नियोजन आहे. आम्ही त्याही रस्त्याचा विचार करतोय, परंतु तो विचार करत असताना इतर कुठल्याही कामावर परिणाम, ज्याचा उल्लेख आता एकनाथराव शिंदे साहेबांनी केला की बाबा ह्याच्यामध्ये रेल्वे, जलमार्ग, विमानतळ, बंदरं, महामार्ग, बस वाहतूक, मेट्रो, ह्या कुठल्याही कामावर, कारण ती पण कामं झाली पाहिजे, ती पण महत्वाची कामं आहेत. उलट विरोधक तर असं म्हणत होते 1500 पण नाही करणार आता, असं म्हणत होते की नाही. आम्ही 1500च्या संदर्भातले आत्ताचे 36,000 कोटीचं तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि आम्ही कुठं काही शब्द फिरवायला इथं बसलेलो नाहीये. आम्हाला पण जनतेने पाठबळ दिलेले आणि ते पाठबळ देत असताना कुठंही आर्थिक शिस्त न मोडून देता
त्याच्यामध्ये त्या सगळ्याचा साकल्याने विचार करून आम्ही त्या ठिकाणी पुढे जातो. नाही, एक मिनिट पहिलं त्यांनी ते आम्हाला तिघांना उत्तर द्यायला सांगितलं होतं. लाडकी बहिणीच्या दृष्टीने लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आणि तेव्हा विरोधक कुठे गेले होते? कोर्टात. ही बंद पाडावी म्हणून. बरोबर म्हणाले हे तर चुनावी जुमला आहे. बरं ठीक आहे, चुनावी जुमला आहे. मग ते म्हणाले हे का पैसे टाकणार नाहीत. बरं टाकणार नाही. मग तुम्ही कोर्टात का गेला त्याला विरोध करायला? मग तुम्ही 3,000 रुपये ते घोषणा केली. तुम्ही म्हणाले 1,500 कुठून देणार, कुठून देणार, त्याचा हिशोब द्या. मग निवडणुकीत 3,000 रुपयाची घोषणा करताना तुम्ही हिशोब कुठे दिला? आणि म्हणून 1,500 रुपये जे आहेत ते आम्ही त्याच्यासाठी आता 36,000 कोटीची तरतूद केली आहे. आणि जी तुमचं 2,100 रुपयाचं आहे त्याच्यावर आमचं काम सुरू आहे. अरे कुठलाही आपण निर्णय घेतल्यानंतर त्याला आपल्याला सगळी आर्थिक शिस्त लावून सगळ्या जे काय आपला जो कमिटेड एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे, योजना आहे, ते सगळं सुरू ठेवायचं आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण, हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च म्हणजे हा लॉंग टर्म डेव्हलपमेंट आहे. म्हणजे लॉंग टर्म डेव्हलपमेंटसाठी हा इन्फ्रावरचा जेवढा खर्च आपण करू त्याचा फायदा लोकांनाच मिळणार आहे. त्यातून लोकांनाच रोजगार मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो आम्ही जे बोललोय ते कुठलंही आम्ही नाकारणार नाही. ते योग्य वेळेला तुम्हाला आम्ही कळवू. आम्ही हे असं आता करतोय. म्हणजे आम्ही 2.5 वर्षात जो स्पीड होता आमचा डेव्हलपमेंटचा त्याच्यामुळे तर लोकांनी आम्हाला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं. आता देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि ही टीम जी आहे त्याला त्या आणखी जो वेग आहे विकासाचा त्याला आम्ही वाढवणार आहोत. आणि म्हणून तर इंडस्ट्री काय येते इकडे, काय येते? कारण हे उद्योगस्नेही राज्य आहे. हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे. इथे कोणी एखाद्या उद्योजकाला त्रास दिला तर डायरेक्ट त्याच्यावर कारवाई आम्ही करतोय. ती कारवाई काय करतो सांगत नाही मी, पण कारवाई ताबडतोब होते. आणि म्हणून त्या उद्योजकाला दिलासा मिळतो. आणि म्हणून एक विश्वास. अगोदरचे उद्योजक का पळाले, का पळाले सांगा? मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा 2च महिने झाले तो फॉक्सकॉन वेदांतवाला इथून गेला. बोले कोणी पळवला? या महायुती सरकारने पळवला. असा कुठला उद्योग 2 महिन्यात 4 महिन्यात जातो का? त्याला प्रिपरेशन करायला वर्षभर लागतं. उद्योजक आता त्यांच्या काळात उद्योजकांच्या खाली बॉम्ब ठेवले. आता कसं उद्योजक येणार इकडे? आम्ही घराखाली. आणि तुम्हाला सांगतो उद्योजक गेला की आपण काय म्हणतो, आम्ही काय म्हणतो, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कुठल्या सुविधा पाहिजेत, काय काय पाहिजे, कुठले परमिशन पाहिजे आम्हाला सांगा. पूर्वीचे म्हणायचे आमचं काय, मग कसं तो राहणार, पळून जाणार ना. आणि म्हणून उद्योग स्नेही वातावरण आहे. आम्ही टीम म्हणून काम करतोय. आमचा एकच अजेंडा आहे, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट. आम्ही पूर्वीसारखं नाही हो, खुर्चीच्या मागे लागणारे नाही. आम्ही माणसांचे प्रश्न शोधणारे आहोत. खुर्ची शोधणारे नाही, माणसांचे प्रश्न शोधणारे, माणसांच्या अडचणी शोधणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे तुम्ही एकच आहे, तुम्ही पण सांगा सगळ्यांना. हे काय स्पीड ब्रेकर कोणी टाकले होते अगोदर? नाही आम्ही म्हणजे अरे बाबा अगोदर टाकणारे कोण? ते अगोदरचे लोक होते. ते आम्ही सगळे स्पीड ब्रेकर उखडले, काढून टाकले, फेकून दिले. आणि आता चांगला स्मूथ रस्ता आहे विकासाचा वेगवान. आणि त्याच्यावर आम्ही काम, आमचा अजेंडा एकच आहे, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं. महाराष्ट्रात सर्वांगीण विकास करायचा. या राज्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणायचे, चांगले दिवस आणायचे. या सोन्याच्या दिवसाच्या अनुषंगानंच माझे सहकारी चंद्रशेखर टिळक आणि यशवंत चंद्रशेखर टिळक त्यांच्याकडे जाण्यापूर्वी तत्पूर्वी चंद्रशेखर बावनकुळेजी आपल्या बरोबर आहेत. बावनकुळेजी आपणही आहात, आपण महसूल विभागाची महत्वाची जबाबदारी पार पडताय. काय थोडक्यात सांगता येईल? आपण नंतर राज्यमंत्री महोदय आहेत, अर्थ राज्यमंत्री, त्यांच्याकडे जाऊन चंद्रशेखर टिळक मी आपल्याकडे येतो. मी माननीय, आपण समाधानी आहात का? दिसतंय चेहऱ्यावरून आपल्या. माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की जे शब्द महाराष्ट्राच्या जनतेला दिले होते, खास करून बघा 45 लक्ष शेतकऱ्यांना 5 वर्ष आम्ही एकही पैसा न देता वीज देऊ, हा महत्वाचा निर्णय केला होता. तो निर्णय आपल्या सरकारने आता कायम ठेवला. अनेक निर्णय. आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना शेतात जाणाऱ्या रस्त्यापासून तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्यापर्यंत, म्हणजे या राज्यातलं असं कुठलंही सेक्टर नाही ज्या राज्याच्या सेक्टरला या बजेटमध्ये न्याय मिळाला. आणि त्यामुळं
महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या भविष्याच्या करता एक चांगलं बजेट आमच्या सरकारने दिलं आहे. म्हणून मी माननीय अजितदादा, माननीय मुख्यमंत्रीजी, शिंदेजी आणि आमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो. मला असं वाटतं की या अर्थसंकल्पाने 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर नवी मुंबईमध्ये 250 एकरमध्ये आपण एक इनोव्हेशन सिटी तयार करतो आणि ही इनोव्हेशन सिटी जी आहे ही जगातली सर्वात हायटेक सिटी असली पाहिजे. जगातलं सगळं इनोव्हेशन हे त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि ही कम्प्लिटली AI बेस्ड सिटी आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. खरं म्हणजे मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये फर्स्ट मूव्हर होता. आपण ज्यावेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं थोडं हे सुरू झालं तर पहिलं सेंटर आपण 2017 साली मुंबई विद्यापीठामध्ये महाराष्ट्र सरकारने वाधवानी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलं, जे अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. 2018 साली आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत इंडस्ट्री 4.0चा एक करार केला आणि त्याचं एक सेंटर आपण सुरू केलं. आणि आता ही इनोव्हेशन सिटी जी आहे ही इनोव्हेशन सिटी एकदम आपल्याकडे एक मोठं परिवर्तन करेल. आता या AIच्या संदर्भात आणि त्याचसोबत आज AI कपल्ड विथ स्पेस टेक्नॉलॉजी, कारण आपल्याला माहिती आहे स्पेस टेक्नॉलॉजीने देखील खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवलेलं आहे. तर AI कपल्ड विथ स्पेस टेक्नॉलॉजी अशा प्रकारचं एक गव्हर्नन्स आपल्याला पाहायला मिळतो. तर या बजेटमध्ये त्या स्पेस टेक्नॉलॉजीच्या संदर्भात काय गुंतवणूक आणता येईल याची पॉलिसी देखील आपण तयार करतो आहोत. त्यामुळे हा जो काही नवीन अशा प्रकारच्या संकल्पना आहे आणि मला एक अजून उल्लेख केला पाहिजे की त्याचा उल्लेख आपल्या बजेटमध्ये आहे की आपलं जे श्री रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आहे, या युनिव्हर्सिटीने मायक्रोसॉफ्टच्या सोबत 10,000 महिलांना AI मध्ये ट्रेन करण्याचा कोर्स ऑलरेडी सुरू केलेला आहे आणि त्याला आपण अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे AI हा आपला मोठा फोकस आहे. आपण आता मेटासोबत एक करार केलेला आहे आणि या करारामध्ये संपूर्ण आपला गव्हर्नन्स हा व्हॉट्सअपवर आपण आणतोय. आतापर्यंत लोकांना वेबसाईटवरनं अर्ज करावे लागायचे, आता वेबसाईटवरनं नाही. आता पुढचे सगळे अर्ज ते व्हॉट्सअपवर करू शकतील, पैसे व्हॉट्सअपवर भरू शकतील आणि डिलिव्हरी व्हॉट्सअपवर घेऊ शकतील. अशा प्रकारचं आपण AI एनेबल्ड असं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण जे सुचवलं आम्हालाही हे वाटतं की $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे बिझनेस युज्युअलनी जाता येणार नाही, त्याकरता टेक्नॉलॉजी आणि AIनीच जाता येईल.